राम जन्मभूमी हा श्रद्धेचा विषय होता आणि आता रोज नव्यानं असे विवाद नकोत अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली। मात्र मोहन भागवतांच्या या भूमिकेवर काही धर्माचार्यांनी टीकेची झोड उठवली आहे। भारतातील हिंदूंवर किती अन्याय अत्याचार झाले हे समोर यायला हवं अशी भूमिका राम जन्मभूमी आंदोलनामध्ये प्रमुख चेहरा असलेल्या साध्वी ऋतंभरा यांनी मांडली आहे। तर अशाच अनुषंगाचा सूर इतर साधू संतही आळवताना दिसतात। या वादाच्या आडून संघ आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे का असा सवालही उपस्थित होतोय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, एका वेगळ्याच दिशेने हा वाद जाताना दिसतो आहे जो सरसंघचालकांच्या एका वक्तव्यापासून सुरू झालाय। काय नेमकं घडतंय याबाबत? नक्कीच आपण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे मत व्यक्त केलंय हे त्यांचं वैयक्तिक मत नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असते आणि हे यापूर्वी देखील सरसंघचालकांनी अनेकदा स्पष्ट केले। म्हणजे देशभरातील जगभरातील जे सध्या चालू घडामोडी आहेत त्या घडामोडींवर कोणत्या मुद्द्यावर कोणती भूमिका असावी याविषयीचं विचार मंथन चर्चा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये होते। त्यासाठीचे वेगवेगळी मतमतांतरं ही अगदी स्थानिक पातळीवरून कार्यकर्त्यांची जाणून घेतली जातात आणि त्यानंतर एक भूमिका निश्चित होत असते। त्यामुळे मोहन भागवत जे काही बोलतात ते बोलत असताना त्यांच्या विधानाकडे त्यांचं वैयक्तिक मत म्हणून न पाहता ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे असं नक्की जरूर त्या दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे। कारण त्यांचं दसऱ्याचं भाषण सुद्धा एका समितीकडून लिहिलं जातं, जी समिती 8 त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी असतात। त्यामुळे मोहन भागवतांच्या या भूमिकेनंतर एक नवा प्रवाह आपल्याला दिसतोय, तो म्हणजे ज्या हिंदुत्व चळवळीची भूमिका मांडली गेली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, डॉक्टर हेडगेवारांनी मांडली असेल किंवा त्यानंतर गोळवलकरांनी पुढे नेली असेल, तर या सगळ्यामध्ये जे कर्मकांड आहे किंवा जी मठ मंदिरं, वेगवेगळे संत महंत यांची भूमिका खूप कमीत कमी होती आणि ही जास्तीत जास्त राजकीय चळवळ होती। म्हणजे संघाच्या गणवेशापासून ते त्यांच्या एकूण सगळ्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा कुठेही कर्मकांड किंवा धर्माधिष्ठितपणा तसा दृढार्थाने दिसत नाही, परंतु हिंदू हिताची भूमिका मांडणारी ही चळवळ। आणि आता यावरती होत असलेला एक मठ मंदिरांकडून वेगवेगळ्या संत महंतांनी घेतलेली फारकत आता सरसंघचालकांच्या भूमिकेवरून आणि केलेली कठोर टीका ही निश्चितच एका वेगळ्या समन्वयाच्या दिशेने जाते असं दिसतंय। आणि त्यातून नेमका सुवर्ण मध्य आता हिंदुत्वाची चळवळ कसा शोधणार हा आता प्रामुख्याने प्रमुख प्रश्न हा या सगळ्या हिंदुत्व चळवळीसमोर आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। निश्चितपणे ही मतभिन्नता आता कुठल्या दिशेने जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सोमेश तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान मोहन भागवत यांच्या भूमिकेबद्दल कोणत्या साधू संतांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे पाहूया। उनका बयान अदूरदर्शी है। वो हमारे शासक नहीं है, संघ हमारा शासक नहीं, हम उसके शासक हो सकते हैं। ऐसा है कि कानून के सहारे से हमें अधिकार है अपनी प्राचीन परंपरा का परिचय पाने का। लोग तो मजाक करते हैं कि जहाँ भी खुदा है वहाँ ईश्वर है, तो वही बात है। भारत में इतने अत्याचार हुए, अतीत के भारत में हमारे मंदिर ध्वस्त किए गए, हमारी संतानों को अतीत में जो जो अन्याय हिंदू समाज पर हुए हैं वो सामने आने चाहिए। ये हमको कहेंगे कि तुम अपना हिंदू धर्म ही भूल जाओ और खुद घोषणा करेंगे कि हम हिंदू संस्था नहीं हैं, हम तो सामाजिक संस्था हैं, तो ये तो हिंदू धर्म के विरोधी हैं। ये हमको कह चुके हैं कि अपने देवी देवता भूल जाओ। बताओ, तो माने इनको जो पीड़ा हो रही है इससे लग रहा है कि ये मुसलमानों की भाषा बोलने लगे हैं और कहीं ना कहीं ये मुसलमानों के साथ खड़े हो रहे हैं उनका विश्वास जीतने के लिए, क्योंकि इनका नारा है सबका साथ सबका विश्वास। इसका मतलब कि उनके इर्द गिर्द जो लोग हैं वो राजनीतिक दृष्टिकोण रख करके काम करते हैं, इसीलिए उसी दृष्टिकोण को वो उनका दिमाग पकड़ पाया है। लेकिन उनको पता होना चाहिए कि इस देश में करोड़ों हिंदू ऐसे हैं जो राजनीतिक दृष्टिकोण से नहीं बल्कि अपने हृदय पर जो पीड़ा है उस पीड़ा को दूर करने के लिए इस तरह के आयोजन कर रहे हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।